पुढची बातमी पाहूयात. खत दरवाढी विरोधात आता शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. येवला बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी आता रास्ता रोको केलाय. खताचे दर प्रतिगोण 150 ते 200 रुपयांनी वाढले असून आता शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आता संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे येवल्यामधली ही दृश्य आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. आपल्या सोबत काही पदाधिकारी काय सांगाल की रस्ता रोको आंदोलन केलं, काय मागणी? आज आमच्या छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आम्ही रस्ता रोको केला आहे. कारण आज आमच्या कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्या शेतीमालाला भाव नसतानाही केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या दोन्ही मिळून खताच्या गोण्यांचे भाव अचानक वाढवले. का वाढवले तुम्हाला आम्हाला हे कळलं नाही. कारण प्रत्येक गोणी माग 150 ते 200 रुपये भाव वाढलाय आणि याच्या पाठीमागच जो भाव होता तोच खूप होता. तुम्ही अचानक का भाव वाढवला? हा, तुम्हाला जर आम्हाला भाव वाढवायचाच आहे तर आमच्या कांद्याला 5,000 रुपये भाव द्यावा, कापसाला 15,000, सोयाबीनला 10,000 रुपये भाव द्या. मग आम्ही तुम्ही आज जर 150-200 नाही तुम्ही 500 रुपये भाव वाढवा, आम्हाला काय अडचण नाही. आणि जोपर्यंत शासनाचा कोणी प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही. जे होईल ते होईल. कारण या महाराष्ट्राला तुम्ही नेपाळ होऊन देऊ नका. केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही ठणकावून सांगतो. गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही कर्जमाफी मागतोय तरी तुम्ही करत नाही आणि तुम्ही भाव वाढवताय एकीकडे खताच्या गोण्यांचे. अगोदरच शेतीमालाला कुठल्याच भाव नसता नाही आणि शेतकरी रोज आत्महत्या कर. रोज शेतकरी दिवसाला पर डेला 20 ते 25 शेतकरी आत्महत्या करताय. केंद्र आणि राज्य सरकार झोपलेलं आहे का? हे आम्ही बोलतोय. आपण एकूणच बघितलं तर वाढलेल्या खतांच्या किमती कमी कराव्या, तसेच कांद्याच्या भावात सुधारणा करावी अशा मागणी करता या ठिकाणी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती गेट समोर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.